नमस्कार. तर मी आज बनवते रेसिपी तोंडलीच्या भाजीची साधी सोपी रेसिपी. तर अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा. आणि आता मी पातेलं ठेवले. पातेल्यामध्ये मी 2 चमच म्हणजे 1.5 चमच तेल टाकले. माझा चमच हा मोठा आहे. तर जिरं टाकते. तेल गरम झालं. हा तेल ना मी सकाळी पापड तळलेले तर तोच तेल वापरले मी आता. 1 चमच मोहरी टाकली आहे आणि आता लसूण टाकते. तर ही भाजी आपल्याला वाफेवरच करायची, अजिबात पाणी घालायचं नाही आहे. आणि ही 1 हिरवी मिरची आणि 2 लसणाच्या पाकळ्या घेऊन ते ठेचून मी घेतलेल्या, तर ते टाकल्यात. आता कांदा टाकते. कांदा पातळ आणि असं लांब लांब चिरून घेतला आहे, उभा कांदा चिरून घेतला आहे. आणि ही बाजूला भाजलेल्या शेंगदाण्याची पेस्ट आहे. तर कांदा छानपैकी परतून घ्यायचा गुलाबी रंग येईपर्यंत. छानपैकी कांदा परतले. आता तोंडलीची भाजी ही मी चांगली 2-3 वेळा धुवून स्वच्छ पाण्यामध्ये आणि उभी अशी पातळ पातळ कापून घेतली आहे. अशी कापली तर खूप मस्त अशी भाजी दिसते, पण छान आणि चव पण येते भाजीला मस्त. तरी ती तेलामध्ये मस्त अशी परतून घेते. झाली आता परतून. आता मसाले टाकूया. 1 चमच धण्याची पावडर टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मसाले, कसे किती पाहिजे तसे, तुम्ही किती तिखट वगैरे पाहिजे त्यानुसार. आणि मिरची पावडर टाकते. 2 चमच मिरची पावडर टाकली. तुम्हाला जसं पाहिजे तिखट त्यानुसार तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे किचन किंग मसाला तर तो टाकला आणि हळद टाकते आता 1 चमच. आता ते मसालेसुद्धा पूर्णपणे असं भाजीला मिक्स करून घ्यायचे. संपूर्ण असे भाजीला लागलं पाहिजे. छानपैकी मिक्स करून घेऊ. अशी उभी कापली ना तोंडलीची भाजी तर छान अशी दिसते, पण मस्त शिजल्यानंतर आणि मस्त लागते भाजी. मला तर अशीच काही म्हणजे असं हे पण गोल अशा चकत्या पण कापतात, तशी ही छान लागते. मला अशी आवडते, मी अशीच करते. पूर्ण आता मसाला पण मिक्स झालेला आहे, सगळ्या भाजीला लागलेला आहे आता मसाला. आता झाकण ठेवते जरा वेळ. थोडा वेळ राहून द्यायचं झाकण आणि मग मीठ घालूया. आता मीठ घालते चवीनुसार. मीठ पण पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं भाजीला, थोडीशी परतून घ्यायची. पूर्ण मसाले पण आता मिक्स करून घेतलेत, संपूर्ण भाजीला लागलेत. आता झाकण ठेवते आणि थोडा वेळ शिजायला ठेवून देऊया. आता मला एकीकडे चपात्या पण करायच्या होत्या, म्हणून मी दुसऱ्या बाजूला ठेवली भाजीची पातेली. आणि आता शिजली पण आहे भाजी बघा. मस्त अशी तोंडलीची भाजी पूर्णपणे शिजून झाली आहे. आता आपण त्यामध्ये हे घालते मी शेंगदाण्याचा कूट नाहीच आहे, ते पेस्टच झाली माझ्याकडनं, कारण मी हे मिक्सरला फिरवायला गेले आणि ते जास्तच झाले, एकदमच बारीक झाली, म्हणजे पेस्टच झाली डायरेक्ट शेंगदाण्याची. तर आता हे काय पूर्णपणे असं भाजून घेतलेले मी खरपूस. मग ते काही जास्त वेळ नाही ठेवलं तरी चालेल, भाजी पण ऑलमोस्ट शिजलेलीच आहे. आता थोडा वेळ 1-2 मिनिट फक्त ठेवते झाकण लावून
आणि मग गॅस बंद करेल. तर झाकण ठेवलं आहे. एकीकडे चपात्या पण करते मी. झाली आता भाजी पूर्णपणे शिजून झाली मस्त. तर दाखवते तुम्हाला मी डिशमध्ये घेऊन. गॅस पण बंद केला. झाली आहे भाजी आता शिजून. आता दाखवते प्लेटमध्ये. ही बघा मस्त अशी भाजी शिजलेली आहे. छानपैकी पूर्णपणे शिजून झाली आहे, नुसती वाफेवरच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.